Hello student. Last period we have studied chapter number 15, material we use. Okay. Page number 100 is complete. Now page number 101 we have also studied why does this happen and natural detergents. Today we will teaching man-made detergents. Okay. So मॅनमेड डिटर्जंट्स म्हणजे मानवनिर्मित कोणते डिटर्जंट्स आहेत किंवा त्याचे टाईप्स कोणते आहेत ते पाहूयात. फर्स्ट सोप. सोप म्हणजे साबण, आपल्या सर्वांना माहीत आहे. सोप इज अ मॅनमेड डिटर्जंट विच हॅज बीन इन यूज सिन्स एन्शियंट टाइम्स. म्हणजे हा जो सोप आहे तो खूप दिवसापासून यूज केला जातो. इट इज बिलीव्ड दॅट सोप वॉज इन्व्हेंटेड इन द वेस्ट अबाउट 2000 years ago. म्हणजे साधारणतः जे वेस्ट कंट्रीजमध्ये म्हणजे पाश्चिमात्य जे देश आहेत तर त्या देशांमध्ये साधारणतः 2000 वर्षापूर्वी या सोपचा जो शोध लागलेला आहे. इन दोज डेज म्हणजे त्या काळी सोप वॉज प्रिपेअर्ड ॲनिमल फॅट्स अँड वूड ॲश. म्हणजे त्या काळामध्ये जे ॲनिमल फॅट्स म्हणजे प्राण्यांची चरबी म्हणूयात आणि वूड ॲश म्हणजेच लाकडाची राख यापासून हा सोप तयार केला जायचा. टुडे वी कम अक्रॉस अ व्हरायटी ऑफ सोप्स. आता सध्याच्या काळामध्ये तुम्ही पाहतच असाल ॲड वगैरे, तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकारचे साबण आपल्याला पाहावयास मिळतात. आता टाईप्स ऑफ सोप्स आपल्याला पाहायचं आहे. तर ह्या साबणांचे प्रकार कोणते? तर हार्ड सोप इज यूज्ड फॉर वॉशिंग क्लॉथ्स. म्हणजे हार्ड सोप जो आहे त्याला कठीण साबण असं म्हटलं जातं. तर तो कशासाठी यूज केला जातो? तर वॉशिंग क्लॉथ्स, कपडे धुण्यासाठी. इट इज अ सोडियम साल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. तर त्याच्यामध्ये सोडियम साल्ट हा फॅटी ॲसिड्सचा म्हणजे तेल आम्ल जो आहे तर त्याचा एक टाईप आहे. ओके. आता दुसरा सोपचा टाईप सॉफ्ट सोप. मग हा यूज कशासाठी केला जातो? तर फॉर बाथिंग म्हणजेच आंघोळ करण्यासाठी हा वापर केला जातो. मग या सॉफ्ट सोपमध्ये काय आहे किंवा कोणतं इन्ग्रेडियंट्स आहे? तर बघा, इट इज अ पोटॅशियम साल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. तर याच्यामध्ये पोटॅशियम साल्ट आढळून येतं. इट डज नॉट कॉज इरिटेशन्स ऑफ द स्किन. तर याच्यामध्ये म्हणजे द पोटॅशियम साल्ट असल्यामुळे आपण जो स्किनवरती जरी वापरला तरी आपल्याला त्याचं इरिटेशन्स म्हणजे जळजळणं किंवा आग होत नाही. इन द हार्ड वॉटर ऑफ वेल. वेल म्हणजे बोर माहीत आहे, ट्यूबवेल, तुम्ही कूपनलिका वगैरे असं म्हणू शकता. ते सोप डज नॉट गिव लॅदर बट फॉर्म्स अ स्कम. ॲज अ रिझल्ट सोप लूज इट्स क्लिन्झिंग प्रॉपर्टी. म्हणजे तुम्ही विहिरीचं किंवा कूपनलिकेचं जे किंवा बोरचं वगैरे जर ते पाणी जर तुम्ही म्हणजे कठीण पाण्यात जर तुम्ही साबणाचा फेस न करता कधी कधी काय होतं, साका तयार झालेला किंवा स्कम शेवट खाली तळास साठलेला बघितला असेल. तर मग हे कशामुळे होतं? किंवा कधी कधी आपण फक्त पाण्याने हातपाय जर धुतलं म्हणजे विहिरीच्या पाण्याने असेल की वगैरे, तर आपल्या त्वचेवरचा मळ जो आहे तो निघून जात नाही किंवा जो माती चिकटली आहे ती निघत नाही. मग त्यासाठी आपल्याला ह्या सोपचा वापर करावा लागतो. मग सोप काय करतो? मोठ्या प्रमाणावरती फेस निर्माण करतो आणि जो डर्टनेस आहे तो क्लीन करण्याचं काम करत असतो. आता सिंथेटिक डिटर्जंट आपल्याला बघायचं आहे. आता सिंथेटिक डिटर्जंट त्याला मराठीमध्ये संश्लिष्ट अपमार्जक असं म्हणलं जातं. नाव सिंथेटिक डिटर्जंट्स have taken the place of soap. There are several methods of producing these detergents. म्हणजे हा जो सिंथेटिक डिटर्जंट आहे म्हणजे आता साबणाची जागा आता म्हणजे बऱ्यापैकी ह्या सिंथेटिक डिटर्जंटनी घेतलेली आहे. मग हे जे सिंथेटिक डिटर्जंट तयार करण्यासाठी वेगवेगळ्या म्हणजे प्रोसेसचा वापर किंवा वेगवेगळ्या मेथड्स वापरून तयार केलं जातं. The long structural units in the synthetic detergents are obtained from raw materials, which mainly fats or kerosene. मग हे जे आहेत सिंथेटिक डिटर्जंट्स जे आहेत तर ते म्हणजे
याच्यामधलं जे कोणतं रॉ मटेरियल आहे किंवा एक कोणती लाँग चेन आहे ते यापासून बनवलं जातं. मग रॉ मटेरियल जे आहे तर ते आहे फॅट्स आणि केरोसिन. फॅट्स निघत पदार्थ, केरोसिन माहीत असेल बघा तुम्हाला सर्वांना. तर डिटर्जंट्स आर ऑफ्टेन बाय सब्जेक्टिंग these raw materials to a variety of chemical processes. Synthetic detergents are used in many types of cosmetics. मग हे म्हणजे विविध ज्या केमिकल प्रोसेस ज्या आहेत तर त्या म्हणजे केमिकल प्रोसेसमधून हे सिंथेटिक डिटर्जंट तयार केलं जातं. आणि हे सिंथेटिक डिटर्जंटचा यूज कशासाठी केला जातो तर बघा, टाईप्स ऑफ कॉस्मेटिक म्हणजे जे प्रसाधने किंवा सौंदर्य प्रसाधने म्हणतो तर त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. सिंथेटिक डिटर्जंट्स कॅन बी यूज्ड इन हार्ड वॉटर ॲज वेल. त्याचबरोबर हे जे हार्ड वॉटर आहे तर त्या पाण्यामध्ये सुद्धा या सिंथेटिक डिटर्जंटचा वापर केला जातो. नेक्स्ट कॉलममध्ये ॲज पर द यूज ऑफ द डिटर्जंट्स सपोर्टिंग ॲडिटिव्स सच ॲज परफ्यूम्स, डायस याच्या ठिकाणी वापर केला जातो. डायस सर्वांना माहीत असेल बघा. नंतर परफ्यूम्स तुम्ही पाहिले असतील, सुगंधी द्रव्य आपण त्याला म्हणतो होतो. जर्मसाइड्स म्हणजे जंतुनाशक, अल्कोहोल, अँटीफोमिंग एजंट्स जे आहेत तर ते म्हणजे फेननाशक त्याला म्हणतो आपण. मॉइश्चरायझर्स जे आहेत म्हणजे कोरडापणा टाळण्यासाठी जे वापरलं जातं ते. नंतर फाईन सँड म्हणजे रेती वगैरे जे आहेत तर आर द मिक्सचर विथ डिफरंट डिटर्जंट्स टू गिव्ह देम सर्टन युजफुल प्रॉपर्टी. म्हणजे इत्यादी सगळं जे पदार्थ आहेत तर ते त्याच्यामध्ये मिसळून हे गुणधर्म त्याच्यामध्ये दिले जातात. आता नेक्स्ट पेजवरती येऊयात आपण. तर नेक्स्ट पेजवरती आपल्याला सांगितलं आहे की प्रिपरेशन ऑफ सोप कसं केलेलं आहे किंवा साबणाची निर्मिती कशी केलेली आहे. तर या ठिकाणी सांगितले ट्राय दिसमध्ये. तर मटेरियल्स कोणतं वापरलं आहे बघा. 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड, 60 ml कोकोनट ऑइल, 50 ग्रॅम साल्ट, परफ्यूम, ग्लास रॉड, बीकर, ट्रेपॉट, वायर गॉज, बर्नर, वॉटर, मोल्ड एक्सेट्रा. प्रोसिजर: टेक 60 ml कोकोनट ऑइल इन अ बीकर. एक बीकर घ्यायचं आहे, त्या बीकरमध्ये 60 ml कोकोनट ऑइल घ्यायचं आहे. नंतर डिझॉल्व 50 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड इन 50 ml वॉटर. आता काय करायचं, दुसरे एका तुम्ही ह्याच्यामध्ये बीकरमध्ये सुद्धा घेऊ शकता. तर त्याच्यामध्ये 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड घ्यायचे आणि ते 50 ml पाण्यामध्ये डिझॉल्व म्हणजे विरघळवायचं आहे. मिक्स द सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन इन द ऑइल स्लोली while stirring it with a glass rod. मग हे जे 50 ml तुम्ही सोडियम हायड्रॉक्साईड जे डिझॉल्व केलेलं होतं ते हळूहळू काय करायचे, म्हणजे जे ऑइल आपण कोकोनट ऑइल घेतलं होतं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे टाकत असताना स्टर करत राहायचे म्हणजे ढवळत राहायचे. तर हीट द मिक्सचर म्हणजे त्या मिक्सचरला उष्णता द्या. अँड बॉईल उकळू द्या. इट फॉर 10 to 12 मिनिट्स 10 ते 12 मिनटं उकळून द्यायचं आहे. नंतर स्टरिंग इट ऑल द फाईल म्हणजे हे 10 ते 12 मिनटं उकळून देत असताना सतत त्याला स्टर म्हणजे ढवळत राहायचं आहे. टेक केअर दॅट द मिक्सचर डज नॉट बॉईल ओव्हर फाईल हिटिंग. तर तुम्ही याची काळजी घ्यायची की जेव्हा आपण हे मिश्रण म्हणजे उकळत असतो तेव्हा ते उतू जाणार नाही याची काळजी घ्यायची. नंतर डिझॉल्व 50 ग्रॅम साल्ट इन 200 ml वॉटर फॉर दिस सोल्युशन इन टू अभाव मिक्सचर अँड स्टर. आता काय करायचं, परत 15 ग्रॅम साल्ट घेतले आपण 200 पाण्यामध्ये डिझॉल्व केले आणि ते डिझॉल्व केलेलं मिश्रण जे आहे ते पुन्हा त्या मिक्सरमध्ये टाकलेलं आहे आणि स्टर करत आहे. The soap formed by a chemical reaction now float on the water. नंतर हे सगळं झाल्यानंतर म्हणजे रासायनिक क्रिया घडून आल्यानंतर आता साबण तयार आता व्हायला लागला. तो काय करतो, पाण्यावरती तरंगायला सुरुवात होतो. आफ्टर सम टाईम थोड्या वेळानंतर इट्स बिकम थिक म्हणजे जाड दिसायला लागतो. नाव सेपरेट द थिक सोप अँड ॲड द परफ्यूम टू इट. शेप द बार ऑफ सोप यूज द मोल्ड. म्हणजे आता घट्ट झालेला किंवा जो साबण तयार झाला त्याला परफ्यूम्स द्यायचा किंवा लिक्विड परफ्यूम आहे तो मिक्स करायचा आणि
मोल्ड साचा घेऊन साबणाचा पाहिजे तसा आकार तुम्ही देऊ शकता. In the above process, fat and alkali combine to form salt of fatty acids. Chemically, soap is a sodium or potassium salt of fatty acid. म्हणजे तुम्ही हे वरची जी प्रोसेस बघितली, ह्या प्रोसेसवरून तुमच्या लक्षात आलं असेल की फॅट्स आणि अल्कलीज आहे या दोघांचं हे दोन्ही कंबाईन होऊन फॅटी ॲसिड्स तयार होतात. त्याचबरोबर केमिकली प्रोसेस करून साबण म्हणजे तयार केला जातो, त्याच्यामध्ये सोडियम आणि पोटॅशियम साल्ट असतं. आता हे लक्षात आलं असेल तर आता आपण पुढच्या पॉईंटला बघूयात. तर पुढचा पॉईंट आहे सिमेंट. आपण सगळीकडे शब्द ऐकतो सिमेंट सिमेंट, पण हे सिमेंट कसं असतं, कसं तयार केलं जातं किंवा कुठं भेटतं हे आपण डिटेल्स पाहूया. कॅन यू टेल म्हणजे सांगा पाहू. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट आर द मटेरियल्स यूज फॉर कन्स्ट्रक्शन. म्हणजे तुम्ही घराचं बांधकाम करण्यासाठी किंवा कोणतंही बांधकाम करण्यासाठी कोणकोणते पदार्थ वापरता. अँड सेकंड क्वेश्चन इज व्हाय विच ऑफ द हाऊसेस सीन इन द पिक्चर्स हिअर अ स्ट्रॉंग स्ट्रक्चर अँड व्हाय. तर तुम्हाला काही इथं आकृतीमध्ये तुम्ही 4 हाऊसेस दाखवलेली आहेत, 3 हाऊस आहेत, आणि या 3 हाऊसेसमधलं मजबूत किंवा स्ट्रॉंग असं कोणतं तुम्हाला हाऊस दिसत आहे. तर जे दिसते हाऊस बंगलो टाईप, तर ते आपल्याला मजबूत किंवा स्ट्रॉंग दिसते. तर फर्स्ट जो आहे ते मातीपासून बनवलेलं आहे, त्याच्यामुळे ते जास्त दिवस टिकणारं नाही. आणि हे सेकंड जे दिलेलं आहे तो त्याला आपण शेखरलं वगैरे म्हणतो, किंवा गवत किंवा पालापाचोळा बांधून तयार केलेली झोपडी आहे, तर ती झोपडीसुद्धा जास्त दिवस टिकत नाही. पण हे थर्ड जे वापरलेलं आहे, तर या थर्डमध्ये सिमेंटचा जास्त वापर केलेला आहे आणि विटांचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे हे दीर्घकाळ किंवा टिकाऊ आहे असं म्हणता येईल. सिमेंट इज अन इम्पॉर्टंट मटेरियल इन कन्स्ट्रक्शन. कोणतंही कन्स्ट्रक्शन करण्यासाठी सिमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. Sheets, blocks, pillars and pipes are made from construct produced from a cements. म्हणजे सिमेंट तयार करण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये पत्र वापर, शीट्स म्हणजे पत्र माहिती आहेत सगळ्यांना, ब्लॉक्स म्हणजे विटा, पिलर्स म्हणजे खांब अँड पाईप्स वापरल्या जातात. तर हे सिमेंट कसं असतं, तर सिमेंट इज ड्राय म्हणजे कोरडं असतं. ग्रेनिश ग्रे पावडर म्हणजे साधारणपणे ही हिरवट किंवा राखाडी रंगाची असते. फाईन पार्टिकल्स म्हणजे अत्यंत सूक्ष्म कण. इट इज मेड फ्रॉम म्हणजे हे सिमेंट कशापासून बनतं, तर सिलिका म्हणजे सँड किंवा त्याला आपण वाळू असं म्हणतो. ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड, नंतर लाईम म्हणजे चुना, आयर्न ऑक्साईड अँड मॅग्नेशिया म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड, या सर्व पदार्थांपासून सिमेंट तयार होतं. नंतर पोर्टलँड सिमेंट. तर पोर्टलँड सिमेंट बघा इज मोस्टली कॉमन यूज सिमेंट फॉर कन्स्ट्रक्शन्स वर्क. म्हणजे कोणतंही बांधकाम करण्यासाठी हा पोर्टलँड सिमेंटचा वापर केला जातो. मग हे कसं तयार केलं जातं बघा. इट इज मेड फ्रॉम रॉ मटेरियल्स विच कन्सिस्ट ऑफ 60% लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड अँड 25% सिलिका म्हणजे सिलिकॉन डायऑक्साईड अँड 5% ॲल्युमिना. हे याचं प्रमाण असं ठेवलं जातं आणि त्यापासून पोर्टलँड सिमेंट तयार होतं. द रेस्ट इज आयर्न ऑक्साईड अँड जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फाईड. पोर्टलँड सिमेंट गेट इट्स नेम फ्रॉम द स्टोन क्वार्ड फ्रॉम द Portland cement gate is named from the stone quarried from the Isle of Portland in England, which has a similar texture. म्हणजे इंग्लंडमधील जे पोर्टलँड आहे तिथं एक बेटावरती किंवा बेटावर काढण्यात येणाऱ्या दगडासारखा असतो, म्हणून त्याला हे नाव देण्यात आलेलं आहे. इन एन्शियंट टाईम म्हणजे सध्याच्या काळामध्ये द रोमन्स हॅड मेड सिमेंट ॲज वेल ॲज कॉन्क्रीट. आत्ताच्या किंवा आधुनिक काळामध्ये रोमन जे लोक आहेत तर त्यांनी सिमेंट आणि कॉन्क्रीटचा
म्हणजे तयार केलं. They used to make aqueous cement by mixing volcanic ash in moistened lime. म्हणजे भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून हे जलीय म्हणून किंवा ॲक्वियस जे आहे ते कॉन्क्रीट तयार केलं जातं. इट वॉज अ व्हेरी ड्युरेबल सिमेंट्स. तर हे सिमेंट जे आहे त्यात ते ड्युरेबल म्हणजे टिकाऊ आहे. विथ द डिक्लाइन द रोमन एम्पायर, दिस आर्ट ऑफ मेकिंग सिमेंट वॉज ऑल्सो फॉरगेटन. In 1756, in British engineer John Smeaton developed the method of making aqueous cement. म्हणजे रोमन साम्राज्यामध्ये हे सिमेंट निर्मितीची कला लोकांनी म्हणजे हळूहळू विसरायला लागले आणि 1756मध्ये एक ब्रिटिश इंजिनियर होऊन गेला जॉन स्मिटन याने ह्या ॲक्वेस सिमेंटचा शोध लावलेला आहे. पुढे बघा कॉन्क्रीटच म्हटलं जातं. कॉन्क्रीट इज अ प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग सिमेंट, वॉटर, सँड अँड ग्रॅफल. म्हणजे हे या कॉन्क्रीटचं कशाचं मिश्रण आहे किंवा काय काय मिक्स केलं तर पाणी, वाळू किंवा खडी हे सगळं एकत्र करून कॉन्क्रीट तयार जातं. फॉर मेकिंग अ स्ट्रॉंग अँड लीक प्रूफ स्लॅब. म्हणजे स्लॅब तयार करण्यासाठी किंवा लीक होऊ नये, गळती होऊ नये किंवा मजबूत राहण्यासाठी, भक्कम राहण्यासाठी सर्टन सबस्टेन्स आर मिक्स्ड इन कॉन्क्रीटचा वापर केला जातो. नाव चॅप्टर इज ओव्हर. तुम्हाला एक्सरसाइज कंप्लीट करायचा आहे. थँक्यू.